थंबनेलवर तुम्हाला ज्याप्रमाणे दिसत आहे ना तसंच आहे, एक्झॅक्टली 100% राईट. म्हणजे ही अशी एक्झाम आहे ज्याला 10वी नुसता झालेला पण अपेअर करू शकतो, 12वी झालेला सुद्धा आणि पदवीधर झालेला सुद्धा. म्हणजे तीनही कॅटेगरीचे वेगवेगळे स्टुडंट अप्लाय करू शकतो. मग याचा अर्थ असा पकडायचा का सर मी, की मी ग्रॅज्युएशन केलंय तर मी 10वीच्या पोस्टला पण अप्लाय करतो, 12वीच्या पण करतो आणि ग्रॅज्युएशनच्या पण करतो, चालेल. सर मी 12वी आहे, मी 10वीला पण करतो आणि 12वीच्या याला पण करतो, चालेल. आणि 10वी वाल्याने 10वीच. तर ही 2025 मधली वर्ल्ड बेस्ट अशी ही पोस्ट असणार, म्हणजे ही एक्झाम असणार आहे. आणि यामध्ये एकच पोस्ट नाही, वेगवेगळे असंख्य लेवलच्या सगळ्या पोस्ट आहे. आणि पेमेंट तुम्ही ऐकलं असेल, 6,000 पासून 1,00,000 पर्यंत, लगभग 1,20,000 पर्यंत तुमचं पेमेंट जातं. सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम, पेमेंट पण एकदम भारी. आणि एकच एक्झाम, काय म्हटलं? अरे हो, एकच एक्झाम, फक्त एकच एक्झाम आहे. असा लफडा नाही बिलकुल एमपीएससी सारखा, यूपीएससी सारखा, की प्रिलिम पास व्हायचं, मग परत अभ्यास करायचा, मेन्स पास व्हायचं, मग इंटरव्ह्यूला जायचं. अरे कुछ लफडा नाहीये, फक्त एकच एक्झाम आहे. आपल्या सरळ सेवेसारखी तुम्ही असं समजा की ही सेंट्रल एक्झामची सरळ सेवा जशी आपली महाराष्ट्रात होते. 1 डे एक्झाम, 2 तासाचा पेपर, मॅटर क्लोज, डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चला जॉबला. पेमेंट पण एकदम चुस्त, 10वी वाला पण, 12वी वाला पण आणि ग्रॅज्युएट वाला पण. आणि एज लिमिट पण मस्त आहे, सगळं सांगणार आहे. 23 तारखेची लास्ट आहे. सर या आधी अशा पोस्ट झाल्या होत्या का? मग आम्ही तर एसएससी सारखं ते 10+2 एमटीएस लेवलचं आणि ग्रॅज्युएशन सीजीएल लेवलचं अशा 2 पोस्ट ऐकल्या आहे. ही सिलेक्शन पोस्ट काय असते आणि ही एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन कडे. खूप जणांना ह्या पोस्टच माहित नसतात. माहिती तुम्हाला? जे एसएससी सीजीएल करून करून थकले, पास होत नाही, कट ऑफ क्लिअर होत नाही, एमटीएस देऊन देऊन थकले, पास होत नाही, कट ऑफ होत नाही, त्यांच्याकरता ही सुवर्ण संधी असते. आणि ही दरवर्षी निघत आलेली आफ्टर कोविड. आफ्टर कोविड दरवर्षी, हे तर कोविड 5 वर्ष पहिले आलं होतं. अरे हो भाऊ, 5 ते 6 वर्षापासून कंटिन्युअस दरवर्षी होते, पण आपल्याला माहितच नसतं. तर या वर्षी माहित करून देतोय मी. कसं बघा, फेज 13, फेज 13 नंबरची ही 2025 ची सिलेक्शन पोस्ट असं नाव असतं एक्झामिनेशनचं. टोटल 2,423 ऑल ओव्हर इंडिया आहे. त्याच्यातून एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ओबीसी, अनरिझर्व आणि ईडब्ल्यूएस, हे तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट किंवा एससी एसटी सर्टिफिकेट सेंट्रलचं लागतं, स्टेटचं चालत नाही, पहिल्यांदाच सांगून देतो. तर आपण यावर फोकस करणार आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असेल तर हे वालं ठीक आहे, चालेल. मेनली एवढ्या 2,423 पोस्ट आहे, आपल्याला पाहिजे एकच. बघा, याच्या पहिले 19 मध्ये आली होती, 20 मध्ये आली होती, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये आणि आता 25 मध्ये. सर कधी होतात माहितच नाही. आता माहित पडलं ना, चला करा अभ्यास. आणि जास्त काय असं अवघड नाहीये, 4 सेक्शन आहे, जसे आपल्या इकडे सरळ सेवामध्ये असतात तसं तिकडे आहे. ठीक आहे. तर मेन सांगून देतो. फक्त मी जास्त 15 मिनिटाचं सेशन करणार आहे. सांगून देतो, ही आपली बॅच आहे, आलेली आहे, 12 तारखेपासून सुरू झालेली आहे. बेसिक पासून आहे. तुम्ही कोणत्या एक्झाम करता प्रिपरेशन करा, राज्यसेवा करा, सरळ सेवा करा, कंबाईन करा, यूपीएससी करा, काही करा, या देखील पोस्ट करता. फक्त या पोस्टमध्ये जे 4 सेक्शन आहे, म्हणजे कोणते आपले ॲडव्हान्स मॅथ्स ज्याला आपण म्हणतो, जॉमेट्री, मेन्सुरेशन, ट्रिग्नोमेट्री वगैरे, ते मी शिकवणार आहे. पण ते नंतर मे बी या एक्झामच्या नंतर ते मी शिकू शकतो, कारण की एक्झाम आत्ता लगेच होऊन जाईल. आणि हे आत्ता 12 तारखेपासून मी सुरू केले, तर तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. तर ज्यांना घ्यायची त्यांना बेसिक आणि बाकीचे मॅथ्स रिझनिंग माझ्याकडून कव्हर करण्यात येईल. फक्त थोडा ॲडव्हान्स मॅथ्सचं बघून घ्या, कारण की त्याला वेळ लागेल, कारण की एक्झाम लगेच होती. तर बघा काय काय असणार आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक आपले ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स ॲडव्हर्टाइजमेंट, हे आहे 13 नंबरची, ssc.gov.in. याचं वेगवेगळं सेंट्रल रिजननुसार, वेस्टर्न रिजननुसार, नदर्न रिजननुसार, MP रिजननुसार, वेगवेगळ्या रिजननुसार वेगवेगळे वेबसाईट सुद्धा आहे. आपली वेबसाईट मी तुम्हाला दाखवणार, उघडून दाखवणार कसं करायचं, सब कुछ बताएगा. ओके, सुरुवात करूया. बघा, मेन तसं पाहिलं तर 110 पानाची ओरिजिनल नोटिफिकेशन आहे. टोटल 110 पानाची ओरिजिनल नोटिफिकेशन आहे. आणि यामध्ये जेवढं इम्पॉर्टंट आहे तेच मी तुम्हाला दाखवतोय. तशी ओरिजिनल नोटिफिकेशन आपल्या ॲप्लिकेशनमध्ये फ्री मटेरियलमध्ये मी टाकलेली आहे. ठीक आहे, जाऊन चेक करून घ्या. तर आपलं हे सुरुवात झालेली आहे 2 जून पासून. ठीक आहे, आता 23 तारीख लास्ट आहे. आज किती, 16 तारीख आहे. ठीक आहे, आता 16 तारखेचे रात्रीचे 11:30 वाजलेले. ठीक आहे, तर रेकॉर्ड करतो तुमच्याकरता. 23/6 लास्ट
रिसिप्टची पण डेट आहे ती ऑनलाईन पेमेंट करायची वगैरे वगैरे. 24 एक दिवस एक्स्ट्रा लेट फी पेमेंट. त्याच्यानंतर विंडो ॲप्लिकेशन वगैरे वगैरे जे करेक्शन करायचे, करेक्शनला पण 200-500 रुपये लागतात. फर्स्ट टाइम करेक्शन करायला 200 रुपये, नंतर 500 रुपये लागतात प्रत्येक करेक्शनला. पण त्या करेक्शनच्या फेजमध्ये जाऊ नका, पहिलेच चांगलं करा. ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ कॉम्प्युटर बेस एक्झाम ही होणार आहे 24 जुलै ते 4 ऑगस्टच्या याच्या दरम्यान. टेंटेटिव्ह डेट आहे, वेगवेगळ्या शिफ्ट वाईज होते. ठीक आहे. ही पण ऑनलाईन आहे, इथं पण नॉर्मलायझेशन होणार आहे. ओके. आणि टोल फ्री नंबर, काही प्रॉब्लेम आला हे फोन उचलतात, लागतो यांचा फोन. ओके. तर 24 जुलै म्हणजे अजूनही इथून 24 आणि हे 15 दिवस पकडा, लगभग दीड महिना पण नाही, पण अप्रॉक्सिमेटली दीड महिना पकडून घ्या. ठीक आहे. आता हे ओरिजिनल तुमची अशी वेबसाईट असणार आहे. इथं तुम्हाला लॉग इन करावं लागतं. इथं सिलेक्शन एक्झामिनेशन आणि हे रिझल्ट हे मी नंतर तुम्हाला ऑनलाईन करून दाखवतो एक्झॅक्टली. ठीक आहे. फक्त दाखवलंय. आणि ही वाली जी लिंक आहे ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. या लिंकवर फोकस करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतरच हे तुमचं पेज ओपन होणार आहे. ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. तिथूनच तुम्हाला सगळं काही करायचं आहे, बघून घ्या. तर SC ST करता आपण फी कन्सेशन घेऊ शकतो, एज रिलॅक्सेशन घेऊ शकतो, रिझर्वेशन पण घेऊ शकतो. ओबीसी कॅन्डिडेट फक्त एज रिलॅक्सेशन आणि रिझर्वेशन आहे, त्यांना फी मध्ये कन्सेशन नाही आहे. इकॉनॉमिक व्हिकल EWS करता रिझर्वेशन आहे, फक्त एज आणि फी कन्सेशन नाही आहे. जबकि आपल्या EWS महाराष्ट्रामध्ये एज रिलॅक्सेशन आहे, पण सेंटरमध्ये नाही आहे. SC ST OBC EWS PWBD आणि हे ESM यांच्याकरता फी कन्सेशन रिझर्वेशन. सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे ते एज रिलॅक्सेशन आहे, आणि बाकीच्यांकरता सेम एज रिलॅक्सेशन आणि रिझर्वेशन आहे. हे कोणाकोणा काय काय करता हे पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवून दिलं. त्याच्यानंतर 1 बाय 1 जाऊया. बघा, मेन आपल्याला काय आहे, एज लिमिट पाहिजे. एज लिमिट त्यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून दिली, म्हणजे पर्यंत, त्या डेट पर्यंत तुम्ही एवढ्या एजच्या पहिल्यांदा असले पाहिजे. अशी एज लिमिट वेगवेगळ्या पोस्ट करता वेगवेगळी आहे. जर ती पोस्ट 18 ते 25 या गटातली आहे तर तुमचा जन्म एवढाच्या पहिले किंवा एवढ्याच्या नंतर नाही पाहिजे असं. ठीक आहे. नॉट अर्लियर दॅन 2000च्या पहिले आणि नॉट लेटर दॅन 2007. तर ते तुम्ही तसं हे बघून काही उपयोग नाही, फक्त मी ऑफिशियल दाखवतोय तुम्हाला. जसं सिस्टममध्ये तुम्ही नाव तुमचं मेन्शन करतात, तुमचं कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन देतात, डेट ऑफ बर्थ टाकतात वगैरे वगैरे, ते ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या ज्या पोस्ट करता एलिजिबल आहे आणि त्याच्यातून कोणकोणत्या तुम्ही अप्लाय करणार आहे. कारण की प्रत्येक ॲप्लिकेशनला 100 रुपये फीस आहे आणि फीस खूप कमी आहे. सांग तुम्ही कसं करायचं, कसं काय नाही करायचं. तर हे एज लिमिट तुम्हाला डायरेक्टली दाखवून देतो की या पोस्टला तुम्ही एलिजिबल आहात. आता त्याच्यातून कोणती सिलेक्ट करायची आणि एकापेक्षा जास्त तुम्ही सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे. तर हे एज लिमिट वेगवेगळं आहे. बघा, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट किंवा सेकंडरी 10वी किंवा 12वीचं सर्टिफिकेट अटॅच करू शकता. तसं ते तिथं मेन्शन केलेलं असतं, फक्त मी दाखवतो. आणि एज रिलॅक्सेशन बघा जबरदस्त आहे. SC ST कॅन्डिडेट करता 5 वर्ष, OBC करता 3 वर्ष, बाकीच्या करता 10, 13, 15. ठीक आहे. म्हणजे जसं मॅक्झिमम बघायचं 30 आहे, 30 आहे. तर 30 पासून पुढे तर हे जे 32, 40, 35चे आहेत ते पण देऊ शकतात. जर SC ST 35चे आहेत ते देऊ शकतात. ठीक आहे. तर फायदा आहे तुमचा काही काही पोस्टमध्ये. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला 40 पर्यंत, हे 45 पर्यंत वेगवेगळं दिलेलं आहे. डायव्होर्स आहे तुम्ही, विडो आहात 35 पर्यंत तुम्हाला चालतं. ठीक आहे. हु आर नॉट रिमॅरिड 35, आणि सेपरेटेड हु आर नॉट रिमॅरिड पण SC ST आहे तर 40, त्यांना 5 वर्ष अजून एक्स्ट्रा आहे. बाकीचे क्रुशियल डेट जे काही तुम्हाला डेट पकडायची ती 1 ऑगस्ट 2025 पकडायची. मग तुम्ही एज रिलॅक्सेशन मध्ये घ्या, रिझर्वेशन मध्ये घ्या, तुमचं काय सर्टिफिकेट OBC EBC काय लावायचं लावा, पण ही डेट 1 ऑगस्ट 2025 ची ग्राह्य मानावी लागते. ठीक आहे. रिलॅक्सेशन सुद्धा इथं EWS कॅटेगरीचा आहात तर तुम्हाला फायनान्शियल इयर 2025-26चं इश्यू डेट पाहिजे. ठीक आहे. व्हॅलिड फॉर द इश्यू डेट ते तुम्हाला तिथं मेन्शन केलेलं असतं 2019 प्रमाणे. त्यानंतर कंपन्सेटरी टाइम. हा, आता बघा, काही काही जणांना काय म्हणजे काही जण हँडिकॅप असतात, फिजिकली चॅलेंज असतात, त्यांच्याकरता लिहिणारा एक पाहिजे, स्क्राईब म्हणतो आपण त्याला. तर 2 प्रकार इथं आहे. तुम्ही नॉर्मली तो स्क्राईब तिथं सांगू शकता. जेव्हा आता ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार तेव्हा तुम्ही क्लिअर कट मेन्शन करायचं की यू प्रोव्हाइड, म्हणजे कमिशनला तुम्ही सांगायचं की रिक्वेस्ट करायची की टू द सब्जेक्ट टू रिक्वेस्ट बिंग मेड टू द कमिशन व्हाईल फिलिंग अप द ऑनलाईन ऍप्लिकेशन, की तुम्ही द्या. आणि तुम्ही स्वतः सुद्धा करू शकतात, नेमू शकतात, पण त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन आहे की तो तुमच्या म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएटेड आहे तो कमी ग्रॅज्युएटेड पाहिजे, तो तुम्ही 12वी तो 10वीचा पाहिजे असं, किंवा तो एका वेळेस एकच जणाला तो स्क्राईब असू शकतो, 2 वेळेस नसू शकतो वगैरे वगैरे. 5-6 कंडिशन आहे या 110च्या पेजमध्ये दिलेले ते जाऊन चेक करून घ्या. पण मला असं वाटतं त्यांच्याच घ्या तुम्ही, काही
प्रॉब्लेम नसतो मग. ठीक आहे. आणि तुम्ही जरी आणला तो तर तरी त्याचं असं डायरेक्ट सेंटरवर घेऊन त्याला येऊन नाही शकत. तुम्हाला आत्ताच त्याचं आधार व्हेरिफिकेशन करावं लागतं, फोटो आयडेंटिटी करावं लागते, सगळं काही करावं लागतं. ठीक आहे. मेन फक्त पॉईंट्स मी घेतलेले. ऍप्लिकेशन फी 100 रुपये सगळ्यांकरता. आता तुम्ही एका पोस्टपेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करू शकता. तुम्ही 10वीच्या पण पोस्ट आहे त्याच्यामधले 3-4 केले, 12वीचे लेवल आहे त्याच्यामधले 3-4 केले, ग्रॅज्युएशन लेवल आहे त्याच्याकरता 3-4 केले. प्रत्येकाचे वेगवेगळे पेपर येणार आहे. 10वी वाल्याचा एक पेपर वेगळा, 12वी वाल्याचा एक पेपर वेगळा आणि ग्रॅज्युएशन वाल्याचा एक पेपर वेगळा. ठीक आहे. पण पोस्ट सगळे एकच असणार आहे. तुम्ही 3 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुम्हाला बसावं लागेल. एक दुसरं रिजन जर वेगवेगळे तुम्ही सिलेक्ट केले तर त्या रिजनमध्ये पोहोचले पाहिजे. एकाच दिवशी एक्झाम आली तर मग कोणत्या तरी एक एक्झामला तुम्हाला बसावं लागेल. म्हणजे कळालं, सपोज मी ग्रॅज्युएटेड आहे तर मग मी 10वीचं पण ABC मधले बी पोस्ट घेतली, याच्यामधून PQR मधून PQ दोन्ही सिलेक्ट केली 12वी मधून, आणि ग्रॅज्युएशन मधून XYZ मधून XYZ तिन्ही अप्लाय केली. तर एकदा 10वीच्या बेसची, एकदा 12वीच्या बेसची, एकदा ग्रॅज्युएशन बेसची 3 दिवस वेगवेगळ्या वेळेस मी जाणार. पण आता आपण महाराष्ट्रातले आहेत त्यामुळे आपण वेस्टर्न रिजन जास्तीत जास्त सिलेक्ट करणार, आणि वेस्टर्न रिजनमध्ये मी जिथे जिथे अप्लाय होऊ शकतो, जिथं मला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागतो तिथं मी सबमिट करणार, जिथं नाही लागणार तिथं नॉर्मली अप्लाय करणार. पण प्रत्येक पोस्ट प्रमाणे 100 रुपये. तर ॲटलिस्ट तुम्ही 10वीची एक, 12वीची एक आणि ग्रॅज्युएशनची एक जरी केली तरी 3 पोस्ट होतात. 300 रुपये सफिशियंट आहे. आणि त्यामध्ये पण रिलॅक्सेशन आहे. म्हणजे जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट आहात, हँडिकॅप कॅन्डिडेट आहात किंवा फिमेल कॅन्डिडेट आहात, तुम्हाला माफ आहे, फ्री आहे, फ्री 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 फ्री. इथं ओपन फिमेल कॅन्डिडेटला पण फ्री आहे. असं नाही की SC STच कॅन्डिडेट पाहिजे. ओपन फिमेल जरी असेल तरी, फिमेल म्हणजे फिमेल, इथं काही बायफर्गेशन नाही. अजून काय पाहिजे तुम्हाला? ठीक आहे. कोणतरी मला आता युट्यूब सेशन घेत होतं तर शेवटी विचारलं की ओपनला काहीच नसतं. आहे बघा. ठीक आहे. म्हणजे काहीच सवलती नसतात, आहे. ठीक आहे. तर हे वेगवेगळं दिलेलं बघा, कशा कशाने पेमेंट करू शकतो, याच्याने पेमेंट करू शकतो. इथं तुम्हाला SC ST पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन हे एक्झम्प्टेड आहे फी पेमेंट करण्यामध्ये. ओके. आणि वुमेन कॅन्डिडेट सुद्धा झालं. ठीक आहे. त्यानंतर द फी वन्स पेड सांगायची गरज नाही. एकदा फी केली रिफंड वगैरे भेटणार नाही कोणत्याही सर्कमस्टन्सेसमध्ये. आता हे वेगवेगळे रिजन आहे आणि वेगवेगळे रिजनमध्ये वेगवेगळे तुम्हाला सेंटर आणि हे त्यांची वेबसाईट ऑफिशियली दिलेली आहे बघा. जसं हे सेंट्रल रिजन आहे त्यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश येतो. याच्यामधले हे सेंटर आणि त्यांचे सेंटर कोड आणि त्यांचे रिजनल सेंटर आणि त्यांची वेबसाईट असं खूप वेगवेगळं दिलेलं आहे. त्याच्यामधून आपण डायरेक्टली आपलं वेस्टर्न रिजन दाखवतो. हे बाकीचं दाखवत बसत नाही, खूप आहे असं. तर त्याच्यामधलं हे आपलं वेस्टर्न रिजन आहे. वेस्टर्न रिजनमध्ये अहमदाबाद, वडोदरा वगैरे वगैरे गेले. आपलं येतं अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर. कोण म्हणतं नाव चेंज नाही झाले? बघा, झाले नाव चेंज ऑफिशियली. त्याच्यानंतर मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी, ते तिकडे गोवाचं येतं, जळगाव. तर लगभग महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपरा यांनी खानदेशपासून, विदर्भपासून खाली दक्षिणपर्यंत इकडं पश्चिम महाराष्ट्र सगळंच कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. तर हे एक झालं. मुंबईचं आपलं आहे sscwr.net या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. तिथं तुम्हाला अपडेशन भेटेल. पण तुम्हाला फॉर्म कुठून भरायचा ते मी सांगतो. ओके. तर कॅन्डिडेट हॅज ऑप्शन टू गिव्ह प्रेफरन्स फॉर द 30 सेंटर. हा, तुम्हाला 3 सेंटर निवडावं लागतात. पण जरुरी नाही की SSC तुम्हाला ते 30 सेंटरच देणार. चौथा सुद्धा त्याचा अगलबगलचा सेंटर देणार. पण जास्त करून तुम्हाला ते 3 सेंटर मधूनच भेटतं. ठीक आहे. हा, आता पेपर बघून घ्या. पेपर अतिशय सोपा असतो. जशी आपल्या महाराष्ट्राची सरळ सेवा आहे तशीच ही पण सरळ सेवा आहे. जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंगचे क्वेश्चन 25. इकडं पण रिझनिंग मॅथ्स आहेच बाबा. आणि हे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथमॅटिक्स अंकगणित 25. 25 आणि 25 50. म्हणजे टोटल 100 प्रश्नामधून 50 ते हेच झाले. आता म्हटलं होतं तुम्हाला, कोणतीही एक्झाम घ्या सेंटरपासून शेवटपर्यंत तुम्हाला मॅथ्स रिझनिंग असणारच आहे. आणि विदाउट मॅथ्स रिझनिंग तुम्ही काहीच करू शकत नाही. कट ऑफ पार पण करू शकत नाही. 1000 वेळेस सांगतोय, फोकस ऑन द सब्जेक्ट, नॉट ऑन द एक्झाम. त्यामुळे ही बॅच पहिल्यांदा मी लॉन्च केली अशी बॅच ज्याच्यामध्ये मी एक्झामवर फोकस नाही करत. तुम्ही कोणत्या एक्झामला प्रिपरेशन करा, जर तुम्हाला मॅथ्स रिझनिंग स्ट्रॉंग करायचं असेल तर ही बॅच आहे. आणि आत्ता लेटेस्टमध्ये सुरू झाले, जास्त सेशन झाले नाही. आत्ता लगेच अप्लाय करून टाका. ठीक आहे. तर याच्यानंतर जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज, बस. याच्यात मराठी वगैरे काही नाही, इंग्लिश आहे फक्त. नॉर्मली आपण आपल्या सर्व सेवेकरता केलेलं आहे. बाकी मी थोडं फास्ट या करता कारण सकाळपासून उठलेलो आहे 6 वाजल्यापासून. आता रात्रीचे 12 वाजले. दुपारी पण झोपलो नाही. 3 सेशनमध्ये घेतले, एक रेकॉर्ड पण केला आणि आता तुमचं करता रेकॉर्ड करतोय. थकलेलो आहे मी ऑलरेडी. करतोय मी माझ्या हिशोबाने. ओके. 60 मिनिटाचा वेळ, 1 तास, सॉरी 2 तास नाही, 1 तासाचा वेळ. 1 तासाच्या वेळ बाकीच्यांकरता 80 मिनिट्स
ते स्क्राईब वगैरे जे काय हँडिकॅप वगैरे आहे. आणि इथं नेगेटिव्ह मार्किंग असते. हे 0.50 म्हणजे 50% नाहीये, हे 25%, 1/4च निगेटिव्ह आहे. 1/4 2 मार्काला एक प्रश्न आहे ना, तर 2 मार्कातून 25% म्हणजे 1/4 हे 0.50 होतात. असं आहे, तर ते 1/4च निगेटिव्ह आपलं जसं एमपीसी सारखं. ठीक आहे. आणि नॉर्मलायझेशन याच्यात होतं, कारण की शिफ्ट वाईज आहे. वेगवेगळं ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एमसीक्यू कोण मिळेल करोडपती 4 ऑप्शन. आता याच्यात ही एक्झाम फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्येच होईल. ठीक आहे. हिंदीमध्ये प्रश्न येईल, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये येत नाही, त्यामुळे ते थोडंसं इंग्लिश शिकून घ्या. याच्यामध्ये स्किल टेस्ट असते, टायपिंग वगैरे, डेटा एंट्री. ते स्किल टेस्टमध्ये काय असतं वगैरे त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी भरून अपलोड करून टाकेल. पण आता सध्या या 4 सब्जेक्टचा वेगवेगळा अभ्यास करा. ठीक आहे. त्यानंतर बघा मॅट्रिक. आता जे 10वी लेवलचे आहे त्यांचा सिलेबस मी एक्झॅक्टली दाखवतो बघा. हे एवढं आहे जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंगचा सिलेबस 10वी लेवलचा पहिले दाखवतोय. त्यानंतर 10वीच्याच लेवलच्या जनरल अवेअरनेसचा हा वाला सिलेबस मी बाजूला सरकलेलो आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह मॅथ्सचा अंकगणिताचा हा वाला सिलेबस. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचा हा वाला सिलेबस. हे झालं 10वी बेसिसचं. असंच आता 12वी बेसिसचं थोडं एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे. एक सोबत मी दाखवतोय. हायर सेकंडरी म्हणजे 10+2 हे 2 रिझनिंग झाला, हा जी के जी एस झाला. त्यानंतर हा आपला अंकगणित आणि हे इंग्लिश लँग्वेज. याच्यात बघा मेन्सुरेशन, जॉमेट्री, त्याच्यानंतर अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्री हे 4 ॲडव्हान्स मॅथ्सचे आहे. आणि पेपर एकदम सोपं आहे, तो एवढा अवघड येत नाही. एमटीएस लेवलच्या आणि सीजीएल लेवलचा अवघड असतो, हा अवघड नसतो. आणि हे पहिली गोष्ट माहीतच नसतं कोणाला, कॉम्पिटिशन पण जास्त नसते, त्यामुळे तुमचं इथं चान्स खूप जास्त आहे. ज्यांचे एज बार झालेले आहे, इकडं होऊ शकत नाही, ते ॲटलिस्ट इकडची एक्झाम द्या. कोणत्या ना कोणत्या पोस्टमध्ये तुम्ही क्वालिफाय होतातच, म्हणजे देण्याकरता अपेअर करण्याकरता तरी बसतातच. फॉर्म तर पहिले बघून भरा, म्हणजे भरून बघा, काही ना काही कोणती ना कोणती एलिजिबल असणारच तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन लेवलची ही वाली, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये हे रिझनिंग एक फक्त चॅप्टरचे नाव दिलेले आहे. हे काय असतं काय नसतं हे मला तुम्ही पर्सनली विचारा. ठीक आहे, मी सांगतो. जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि हे इंग्लिश. हे झालं ग्रॅज्युएशन लेवलचं. अजून महत्त्वाची माहिती देतो तुम्हाला. जे आयडेंटिफिकेशन असतं कशाकरता काय असतं, तर बघा आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड, हे याच्यातून तुम्हाला कोणते तरी 2 पाहिजे ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. जर सेंटरमध्ये जाण्याकरता तुम्हाला फोटो पाहिजे 2 कलर फोटो. इथे दिले बघा, रिसेंट फोटोग्राफ्स 2 पाहिजे, टू ॲटलिस्ट रिसेंट फोटोग्राफ प्लस ओरिजिनल व्हॅलिड फोटो आय डी. याच्यातून कोणतं तरी एक फोटो आय डी प्लस तुमचं हे सर्टिफिकेट जे ॲडमिट कार्डचं भेटणार आहे ते तर मी तुम्हाला टायमावर पण सांगेल, बघून घ्या फक्त. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डायरेक्ट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता बोलवण्यात येईल. पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे एक्झामिनेशन पोस्टचं वेगवेगळे डिपार्टमेंट कंडक्ट करतो, आणि तुम्ही जर पास झाला तर ते डिपार्टमेंट तुम्हाला बोलवणार. तिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता वेगवेगळे डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागतात. तर ते डॉक्युमेंट्स कोणकोणते बघून घ्या. हे वाले डॉक्युमेंट्स आहे, इथं मी बाजूला सरकतो, हे तुम्ही बघून घ्या. हे तुमच्याकडे आत्तापासून पाहिजे. ठीक आहे. पुढं पण आहे, हे वाचून घ्या. मॅरेजच्या वेळेस काय करायचं, रिमॅरेजच्या वेळेस वुमेनने काय करायचं, डायव्हर्स कॉपी किंवा आज मॅरेज सर्टिफिकेट कॉपी वगैरे वगैरे, हे ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. फक्त एकच एक्झाम होणार आहे, काही नाही. एक एक्झाम झाली की लगेच. ओके. हे दिलेलं आहे. मेल फिमेल नावात काही चेंजेस वगैरे असेल तर तुम्ही बघा, इथं क्लिअर कट दिलेलं. द कॅन्डिडेट हु अप्लाय फॉर मोर दॅन 1 पोस्ट इन द सेम रिजन और मे अप्लाय इन द पोस्ट ऑफ डिफरंट रिजन, अप्लाय फॉर सेव्हरल पोस्ट इन डिफरंट रिजन. जसं काय मॅट्रिकचा पण 10वीचा पण भरला, 12वीचा पण भरला, ग्रॅज्युएशनचा पण भरला, तर त्याला कॉमन कॅन्डिडेट म्हणतो. आणि आता अशा कॉमन कॅन्डिडेट बद्दल दिलेलं आहे की त्याला एकच सर्टिफिकेट, ऍडमिशन सर्टिफिकेट भेटणार. म्हणजे कसं, 10वी लेवलच्या 3-4 जरी पोस्ट करता दिलं तरी 10वी लेवलच्या वेगवेगळ्या पोस्ट करता एकच ऍडमिशन सर्टिफिकेट आहे. 12वी लेवलच्या वेगवेगळ्या पोस्ट करता जरी दिलं तर 12वीचं एक वेगळा ऍडमिशन सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनचं असं ऍडमिशन सर्टिफिकेट. जर मी तिन्ही लेवलमध्ये अप्लाय करतो तर माझ्याकडे 3 वेगवेगळे ऍडमिट कार्ड आहे. असं आहे त्याचा अर्थ. एकदा वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर एवढं मिनिमम तर पाहिजेच तुम्हाला. अनरिझर्व असेल तर 30% पाहिजे, पण याच्यापेक्षा जास्तच कट ऑफ लागतो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता तुम्हाला आधार बेस बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करावं लागतं. ठीक आहे. ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे वगैरे. तर तुम्हाला ह्या सगळे, किंवा आता फॉर्म भरताना जसं प्रूफ ऑफ नेम विचारलं तर याच्यातून कोणतं तरी एक देणार तुम्ही. असं डेट ऑफ बर्थ विचारलं तर याच्यातून देऊ शकतात. ॲड्रेस प्रूफ विचारलं तर याच्यातून एक देऊ अप्लाय करू शकतात. फोटोग्राफ वेगवेगळे तर द्यावंच लागतात, आणि जेंडर करता हे देऊ शकतात असं. तर हे वेगवेगळे डॉक्युमेंटचे नाव आहे. जेव्हा तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म भरणार तेव्हा ते विचारलं जाणार, तर त्याच्यातून ते प्रोड्यूस करा. ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही आत्ताच काढून ठेवा. नेम
प्रूफ ऑफ नेमला विचारलं तर हे वाला याच्यातून एक डॉक्युमेंट द्या. आता इकडं आधार कार्ड दिलं तर मग खाली परत आधार कार्ड असं नाही चालणार, एक दुसरं लागेल असं. ठीक आहे. आणि हा काही काही जण ज्यांना म्हणजे हँडिकॅप आहे त्याने मेडिकल ऑफिसरकडे जाऊन सही घ्यावी लागते. तो मेडिकल ऑफिसर ग्रुप ए लेवलचा असावा वगैरे वगैरे. हे सगळं 110 पानामध्ये दिलेलं आहे. त्याच्यातून फक्त मी छोटासा डेटा आणतोय. त्याच्याकरता हा वाला फॉर्म असतो बघा, मेडिकल सर्जन, सिव्हिल सर्जन, चीफ मेडिकल ऑफिसर, मेडिकल सुपरिटेंडंट, हे तुम्हाला सबमिट करावं लागेल आत्ता फॉर्म भरताना. ते हे पहिले करून घ्या. याच्यासोबत अजून डॉक्युमेंट आहे, फक्त पहिल्या पेज दाखवतोय. हे झालं हँडिकॅप वगैरे करता. आणि हे स्क्राईब करता, त्याचं नाव कोण असणार आहे, काय आहे, त्याचं ऑथेंटिकेशन करावं लागेल. आधार OTP ऑथेंटिकेशन करावं लागतं वगैरे वगैरे. ते हे वालं हे फक्त 2-3 मी तुम्हाला दाखवतोय. 110 पानं सगळं दिलेलं आहे, तुम्हाला ते वाचावं लागेल. ठीक आहे. आता हे लॉग इन केल्यानंतर कसं दिसतं बघा, पहिलं पेज. इथं लॉग इनवर क्लिक केलं की तुम्हाला असं डेटा येणार. वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागतं पहिल्यांदा. ते केल्यानंतर नॉर्मल लॉग इन करावं लागतं. हे लॉग इन करता रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड तुम्हाला भेटतो वन टाइम रजिस्ट्रेशन केल्यानंतर. त्याच्यानंतर अशा पर्सनल डिटेल इथं दिसत नसलं मी सांगतो, हे पर्सनल डिटेल, पासवर्ड क्रिएशन, ॲडिशनल डिक्लेरेशन असं करत 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 तुम्ही पुढची इन्फॉर्मेशन तुमची पर्सनल डिटेल्स भरतात. हे सगळं 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 करतात आणि शेवटी डिक्लेरेशनवर टिक करतात. ओके, क्लोज. असं तर असं तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. फॉर्म भरताना बघा, आता हे फोटो त्यांनीच दिलेले. फोटो लावताना अशा टाईपचा फोटो पाहिजे. तुम्ही असा छोटा ग्रीन कलरचा अर्धा कट उलटा हे असं न दिसणार गॉगल घालून हे असं करायचं नाही, हे रिजेक्ट होणार. ठीक आहे. किंवा पुढं चला, हे असं इकडंच बघतोय तो चष्मा घालून, चष्मा जरी असेल तुम्हाला तरी चष्मा काढून फोटो काढावा लागतो. चष्म्या सकट फोटो चालत नाही. सर मी तर नॉर्मल चष्मा घालत असेल भाऊ, पण इथं नाही चालत. विथ स्पेक्टेकल नॉट अलाउड, विथ कॅप नॉट अलाउड, हे असं काळा येतोय नॉट अलाउड. चांगला काढा जरा. ठीक आहे. आता हे थोडस हे बघून घ्या की कशाला काय, कारण की हे जेव्हा 110 पानाची नोट हे तुम्ही वाचणार ओरिजिनल, तेव्हा तुम्हाला काही काही ॲब्रिव्हिएशन शॉर्ट फॉर्म भेटणार. ते शॉर्ट फॉर्म काय, तुम्हाला लॉंग फॉर्म माहित नाही, ते लॉंग फॉर्म देऊन टाकतोय मी. हे 2 पेजचं आहे, बघून घ्या. आता आपल्या रिजनमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट आहे आणि किती व्हॅकन्सी आहे. जसं हे बघा, हे CR सेंट्रल रिजन दिसतंय, कॅन्टीन अटेंडंट दिसतोय, ज्युनियर इंजिनियर दिसतोय, टेक्निकल सुपरिटेंडंट दिसतोय, टेक्निकल अटेंडंट दिसतोय. वाचता येत नसेल तर मी सांगतोय. तर असं वेगवेगळं याचं नेम ऑफ डिपार्टमेंट आहे. एज लिमिट याचं 18 ते 25, 18 ते 25, 18 ते 30, 18 ते 30 असं. ठीक आहे. पे स्केल वगैरे खूप चांगली चांगली आहे. पे स्केल 1 म्हणजे चांगली असते. ठीक आहे. ओके. तर असं केलेलं आहे मॅट्रिक नाही म्हणजे पे स्केल जेवढं मोठं तेवढं चांगलं असतं असं. तर SC ST OBC अनरिझर्व, हे EWS इकॉनॉमिक विकर सेक्शन, हे स्पेशली हँडिकॅप वगैरे, एक्स सर्व्हिसमॅन आहे, हे ऑर्फनेज हँडिकॅप, हिअरिंग हँडिकॅप, व्हिज्युअली हँडिकॅप असं. ते VHचं फुल फॉर्म, HHचं फुल फॉर्म. ठीक आहे. हे असं दिलेलं आहे. टोटल दिले, टोटल अशी ही मधलीवाली लाईन आहे टोटलची, ही लक्षात घ्या. हे बाकीचे रिझनचं असे 10-12 पान आहे, म्हणजे किती 78 पासून पेज नंबर 78 तुम्हाला लिहून दिलेले असे 110 पर्यंत शेवटपर्यंत आहे. तर हे वाला इथं व्हॅकेन्सी तुम्हाला दिसेल. याच्यातलं मेन आपल्या वेस्टर्न रिजनचे तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. तर या आता वेस्टर्न रिजनवर. वेस्टर्न रिजनमध्ये बघा वेगवेगळ्या फिशिंग गिअर, नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड वगैरे 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 तुम्हाला दिलेलं आहे सगळं. वेस्टर्न रिजन आपल्या महाराष्ट्राचं दाखवतोय. MTS, टेलिकॉम असिस्टंट, टेक्निकल ऑपरेटर, ज्युनियर केमिस्ट. काहीतरी तुमचं हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इथं लागून तुमचं पेमेंट चालू होतं आणि तुम्ही वेगळ्या भले MPSCचे त्यावेळेस अभ्यास करा, UPSCचा अभ्यास करा, पण कुठेतरी लागून जा. ज्यांना खूप गरज आहे लवकर, कारण की आता लगेच महिना 1.5 महिन्यात एक्झाम आहे, लगेच रिझल्ट येतो, लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, लगेच तुम्हाला जॉब पण भेटतो. हे काय असं नाही की वर्ष 2 वर्ष रखडतं. ठीक आहे. हे लगेच होतं की ज्यांना डिसेंबरच्या पहिले हातात पोस्टिंग पाहिजे त्यांनी हे करा. या 2025 संपण्याच्या पहिले हातात पोस्ट असेल. कळते का? लग्न होईल लवकर. ओके. ते बघून घ्या वेगवेगळ्या वेस्टर्न रिजनचं. हे ओरिजिनल याच्यात मी दिलेलं आहे. तर भरपूर वेळ झाला रे यालाच. मला वाटलं 5-10 मिनिटात करतो, झालं एवढंच होतं. तर एवढं बघून घ्या. आता डायरेक्टली तुम्हाला वेबसाईटवर जाऊन दाखवतो कसं. तशी खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि हे बॅच बघून घ्या. बेस्ट बॅच आहे, मी तुम्हाला खरं सांगतोय, आत्तासुद्धा सांगतोय. आणि किती एक्झाम्पल देऊन मी सांगितलं. आत्ता सेटची एक्झाम झाली, महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. त्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग असलं असतं तर 15 पैकी 15 मिळालं असते. 50 मधून 15 आहे, म्हणजे विचार करा 30%. त्याच्यानंतर इकडं 50% आहे. 100 प्रश्नातून 50 प्रश्न आहे मॅथ्स अँड रिजनिंग मिळून 50% झालं.
ठीक आहे. राज्यसेवेमध्ये 50%, कंबाईन प्रिलिममध्ये 20%, मेन्समध्ये 22%, पोलीस भरतीमध्ये 25%, तलाठीमध्ये 50%. कळतंय तुम्हाला? प्रत्येक ठिकाणी मॅथ्स रिझनिंग आहे. एकदा मॅथ्स रिझनिंग शिका, चांगल्या रीतीने शिका. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, अनलिमिटेड टाइम तुम्ही बघू शकता. या आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही वाली लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं गेल्यावर तुम्हाला हे मेन पहिले पेज ओपन होईल. याच्यामध्ये पहिले इथं लॉग इन रजिस्टर दिलं आहे. याच्यावर क्लिक केलं की न्यू युजर रजिस्टर पहिले करा. मग तुम्हाला पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर भेटतो. मग तो इथं टाका आणि मग लॉग इन करा. आणि मग त्याच्यातून ह्यावाल्या पोस्ट करता अप्लाय करा ऑटोमॅटिक. आता तुम्हाला पहिलेच बघून घ्यायचं की मी कोणकोणत्या पोस्ट करता एलिजिबल आहे, या पोस्टमध्ये काय असतं, या पोस्टमध्ये काय काय लागतं, एक्सपिरियन्स लागतो नाही लागतो, काय लागतो. तर बघा, असा हा एक पेज जसं पहिले ओपन झाला होता, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि आपलं एकदम शेवटचं आहे 13 नंबरचं. बघा, फेज 13 2025 दिसतंय तुम्हाला. इथं सिलेक्ट केलं आणि इथं आपलं वेस्टर्न रिजन. तुम्हाला जर दुसऱ्या रिजनमध्ये अप्लाय करायचं तर तुम्ही करू शकतात. असं काही नाही की तुम्ही याच रिजनचे ते याच रिजन, ऑल ओव्हर इंडिया कुठं पण करू शकतात. पण आपण आता आपलं वेस्टर्न रिजन बघूया आणि सर्च करूया. आता याच्यामध्ये वेगवेगळे पोस्ट आहे बघा, जसं मी तुम्हाला मोठं करून दाखवलं. आणि हे पोस्टचं कोड असतं, कॅटेगरी नंबर, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता जसं तुम्हाला वाटतं टेलिकॉम असिस्टंट, तुम्ही हे या पोस्ट करता अप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे. याचं पे ग्रेड बघा, 92,000 सॅलरी, 1,12,400 सॅलरी, 35,000 पे, लेवल 6 आहे. जेवढी लेवल जास्त तेवढं जास्त पेमेंट. ठीक आहे. तर आता सपोज छोटं करतो. आता ही पोस्ट आहे सपोज टेक्सटाईल डिझायनर. तर इकडं ऍक्शन मध्ये गेले, याच्यावर क्लिक करे, डोळ्यासारखं दिसतंय. याच्यामध्ये दिसतं आपल्याला काय 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 नाही काय लागतं. बघा, जसं हा वाला पोस्ट कोड आहे, हे नेहमी लक्षात घ्या की अप्लाय करताना हे पोस्ट कोड तुम्हाला मेन्शन करावं लागतात. जॉब रिक्वायरमेंट काय काय लागतं, काय काय नाही लागत. ठीक आहे. 10वी 12वी लेवलचं तुम्ही म्हणजे 12वी लेवलच्या त्यामध्ये तुम्ही हे पोस्ट अप्लाय करू शकतात. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये बॅचलर डिग्री इन टेक्सटाईल लागतं. त्यानंतर दुसरं 3 इयर डिप्लोमा लागतो इन फाईन आर्ट वगैरे वगैरे वगैरे. मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अँड टेक्सटाईल. स्किल टेस्ट रिक्वायर नाही आहे. पेमेंट जास्त आहे, 18 ते 30 पर्यंत. नॉन गेजेटेड ग्रुप बी आहे. मेल फिमेल ट्रान्सजेंडर तिन्ही लेवलचे अप्लाय करू शकतात. ब्ला ब्ला ब्ला. ठीक आहे. असं तुम्हाला वेगवेगळं तुम्ही इथं चेक करू शकता. आता सपोज मी कुक सांगितलं, जेवण बनवायचंय, फिमेल कॅन्डिडेट करता बेस्ट ही. काय अभ्यास आहे रे याला, कुक. ठीक आहे, सांगा बरं मला. हे कुक कुक करता बघा, 10वी लेवलचं आहे. मॅट्रिक्युलेशन आणि अ स्किल टेस्ट फॉर कुकिंग शेल बी कंडक्टेड टू असेस द सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. ते नंतरच्या नंतर बघून घ्या. सध्या असं काही लागत नाही, 10वी बेसिसवर आहे, तर कोणी पण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये कोण कोण आहे, मेल पण आहे, फिमेल पण आहे, ट्रान्सजेंडर पण आहे. मी पण अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आणि 18 ते 25 वय आहे. एज रिलॅक्सेशन असेल 5 वर्षात एक्स्ट्रा 30 पर्यंत. कुठेतरी लागून जा ना. काय तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा शिक्का दाखवायचा ना फक्त, की तुम्ही पास आहे, तुमच्या हातात जॉब आहे. भेटून जाताना तुम्हाला यावर्षीच. असं काय वेगळा अभ्यास करायचा? इंग्लिश लँग्वेजचा तोच आहे अभ्यास, तोच लगबग लगबग करतो. मॅथ्स रिजनिंग तोच आहे लगबग लगबग. फक्त बाकीचं 4 ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स सोडलं तर बाकीचं तुम्ही घेतोच आहे. हां, ते पण घेणार आहे, पण ते थोडं नंतर आहे ना, कारण की बॅच आत्ताच चालू झाली आहे. ही लगेच एक्झाम आहे. थोडा वेळ लागेल ना तिथपर्यंत पोहोचायला. बाकीचे चॅप्टर्स खूप आहे, बाकीचे कामधंदे जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर आपलं कोणतं आहे, जी के जी एस, लगबग लगबग तुम्ही वाचतातच. काय असं वेगळं त्याच्यात? मी परत परत सांगतो, खूप चांगला चान्स आहे. भेटत नाही असा चान्स. खूप जणांना ते एक्झामच माहीत नसतं. कधी येतात, कधी फॉर्म भरतात, कधी कोण लागून जातं, नेव्हर नोस. अशा वेगवेगळ्या अशा आहे की तुम्ही म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम आहे की सर तलाठीला माझं वय बसत नव्हतं, इकडे हे होत नव्हतं, तिकडे ते होत नव्हतं, आहे ना आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं. आणि महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात तुम्हाला पोस्टिंग आहे. अजून काय पाहिजे? तर जे काही डाऊट असेल तुम्हाला या म्हणजे या सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथं तुम्ही अप्लाय करा. म्हणजे तिथं तुम्ही लिहा कमेंटमध्ये. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देतो. बघा, आता रात्रीचे 12 वाजले. तर जेवढं माझ्याकडून होऊ शकत होतं तेवढं मी स्लाइड्स बनवल्या आणि करून तुम्हाला व्हिडिओ बनवून दिला. ठीक आहे. आता यावर माझ्याकडून काही राहिलं असेल किंवा अजून काही बोलण्याचं पर्टिक्युलर काही राहिलं असेल की याबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे होतं, तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा ना, देतो मी उत्तर तुम्हाला. पण आजच्या दिवशी इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.